हाय सर्वांना. तर सांगा कसे आहेत. आज माझ्या रील यूट्यूबला आल्या नाही का, एकच आली. तयार झाले, साडी लिवली, सगळं झालं आणि एंड टाईमला जेव्हा मी रील करायला गेले तेव्हा माझा एकदमच मूड ऑफ झाला आणि मी काय रील करू शकले नाही. आणि तेव्हापासून आतापर्यंत मूड ऑफच आहे. काय झालं आहे काय माहीत नाही, पण डोकं पण खूप असं भारी भारी वाटायले. आणि एक ब्लॉग बनवला आहे मी, जेणेकरून ते कपडे वगैरे धुताना राजनी माझ्या मुलीने बनवला आहे. पण विचार करते तसा आतापर्यंत मी अपलोड केला नाही. करावं का नाही विचारात पडले. पण चला म्हटलं थोडंसं बोलून टाकावं, कारण एकदा कुठलीही आपण गोष्ट करतो आणि ते कंपल्सरी माझ्या 3 रील पडायच्या आणि आज एकदमच बंद केलं तर पुन्हा प्रॉब्लेम. कारण मी खूप मेहनत करते खूप दिवसापासून यूट्यूबला चांगला रिझल्ट येण्यासाठी. कारण इकडे इंस्टाग्रामला एवढी पब्लिसिटी करूनसुद्धा तिकडले फॅन लोक मला कोणीच सपोर्ट करत नाहीत किंवा कोणीही येणं आले तिकडे इकडे यूट्यूबला. म्हणून थोडीशी टेन्शनमध्ये आहे. आणि टेन्शनमध्ये आहे म्हणजे प्रयत्न चालू आहेत माझे. कष्ट केल्याने एक ना एक दिवस फळ नक्कीच भेटते. फक्त माणसाने हार नाही मानायला पाहिजे आणि त्यातलीच मी एक आहे. तर काही प्रॉब्लेम नाही. तर आजचं जे काही बोलून हा रील टाकते याला सपोर्ट करा, तुमचं प्रेम द्या. बरेचसे लोक आहेत जेणेकरून आहे त्यांचं लाईक कमेंट कंटिन्यू चालू आहेत. आम्ही चेक करत आहे. थँक्यू सो मच तुम्हाला. आणि सांगा बाकी माझ्या रील तुम्हाला आवडतात नाही आवडतात माहीत नाही, पण एक लाईक आणि एक कमेंटचं योगदान तुमचं माझ्यासाठी खूप अनमूल्य आहे. म्हणजेच की मौल्यवान आहे माझ्यासाठी. कारण कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती आपण एकदम असं नवीन काम करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला लोकांना आपली जास्त ओळख नसते किंवा आपल्याला पण नसते, काहीच नॉलेज नसते. कारण हा प्लॅटफॉर्म यूट्यूबचा माझ्यासाठी खरं तर नवीनच आहे म्हणायला लागेल. कारणच असं आहे 3 वर्षापासून इकडे भरपूर रील टाकते, पण माझ्या डोक्यामध्ये असं कधी आलंच नाही की अरे इकडे आपण यूट्यूबलासुद्धा करायला पाहिजे. पण माझ्या मैत्रिणी आहेत त्या म्हणत तू एवढी मोठी रील स्टार आहेस तर मग तेच रील तू यूट्यूबला शेअर करत जाय. मी तसं पण करायचा प्रयत्न केला, पण ॲक्च्युली ते काय होऊ लागलं त्याच्याने जास्त म्हणजे रिस्पॉन्स येणं गेला. म्हणून मी आता हे पर्सनली यूट्यूबला रील टाकत आहे. इंस्टाग्रामला फेसबुकला दुसरे असतात आणि यूट्यूबच्या स्पेशली मी रील टाकाले. बऱ्याच दिवसापासून चालू आहे. 1000 यूज यायला, 1500, 2000, त्याच्या खाली 1000च्या खाली, कधी 500, 600, 700, 1000, 1500 असंच चालू आहे. माहीत नाही नशीब कधी उघडेल, कधी चांगला रिस्पॉन्स येईल, कधी चांगलं म्हणजे नाही सांगू शकत. खूप आतुरतेने वाट पाहत आहे ह्या गोष्टीची की हाताला कधी यश येईल माझ्या. कारण एखादी गोष्ट आपण करतो आणि खूप मनापासून करतो आणि तोपर्यंत करतो जोपर्यंत ते यशापर्यंत जाणार नाही. माझे प्रयत्न पण चालूच असतील. कारण मला ना जास्त असं मोबाईलच्या समोर म्हणजे साध्या कॅमेऱ्यामध्ये मी फेस करण्यासाठी थोडी घाबरते. कारण घाबरते म्हणजे हीच की थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं म्हणून जास्त येतच नाही. कारण याच्यामध्ये कसं असते फिल्टरमध्ये कसं असते की आपला जे चेहरा आहे थोडेसे डार्क सर्कल असतात, पण ते दिसतात आणि लोक आपल्याला लाईक करतील का नाही करतील किंवा आपला चेहरा पाहून घाबरून पोहून जातील अशीच मला भीती असते. म्हणून थोडंसं अनकम्फर्टेबल मला वाटते. पण ठीक आहे, स्वतःवर विश्वास आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, मी याच्यापेक्षा फिल्टरपेक्षा जास्त कम्फर्टेबल स्वतःमध्ये म्हणजे असं मी स्वतःला खूप आवडते विदाऊट फिल्टरमध्ये. पण मला असं वाटतं की यार लोकांना आपण आवडू शकेल का, कारण फिल्टर लावलं तर लोक कसं आजकाल सगळी दिखाव्याची दुनिया झाली आणि म्हणून थोडीशी भीती असते मनामध्ये. तसं मी मागे यूट्यूबला सांगितलं होतं आणि रील पण टाकला होता की विदाऊट फिल्टरमध्ये बघा मी किती छान दिसते असं म्हणून. तर ठीक आहे, एवढं काय नाही. तर आता काय बोलू, कारण आजचा हा रील मला बोलूनच टाकायचा आहे कारण खूप मूड ऑफ आहे. आणि अशामध्ये मी यूट्यूबला किती दिवसापासून नाही टाकला. मागे खूप दिवसाखाली एक टाकला होता बोलून आणि हा दुसरा आहे. कारण कुठल्याही माणसाला आपला स्वभाव कळाल्याशिवाय लोकांना म्हणा, आपले फॅन लोक असतात त्यांना म्हणा, स्वभाव कळाल्याशिवाय कोणालाही समजत नाही की यार समोरला व्यक्ती म्हणजे ॲक्च्युली आहे कसा, म्हणजे खरंच रीलमध्ये आहे जसा का रील लाईफमध्ये आहे का रीलमध्येच दिसता आहे का. आजकाल कसं झाले बरेचसे लोक
दिखावा करतात की कुठल्याही गोष्टी नसताना. पण माझं कसं आहे माहिती आहे का, दिखावा काहीच नसतो. आपलं नॅचरली जे आहे ते आहे आणि शब्दामध्ये झालं तर जसं आहे तसं आहे. पण प्रयत्न खूप मोठा आहे. पण असं आहे माझ्याकडे की सपोर्ट करण्यासाठी कोणीच नाही. घरामध्ये माझा शूट करण्यासाठी कोणीच नाही आणि घरी मिस्टरांचा सपोर्ट नाही. त्यांना आवडत नाही मी रील केलेल्या. म्हणून तर मी जिद्दीने यूट्यूबकडे आले. कारण आपलं नाव तेव्हाच होतं जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी करून दाखवतो किंवा आपण असं साबित होतो की आपण जे करतोय ते काही चुकीचं नाही आहे. आणि प्रत्येकाला आवड नसती, तुरळीत एखाद्याला आवड असती आणि लाईफनी ते मोका दिला तर माणूस करते, बरोबर आहे ना. तशीच मला आवड आहे म्हणून मी रील करते. पण ॲक्च्युली माझं कोणीच आतापर्यंत एक्सेप्ट केलं नाही. ना माझ्या माहेरच्यांना आवडते, ना माझ्या घरच्यांना आवडते. सगळे म्हणतात की नको यार, तू करत जाऊ नको, काय पडले याच्यामध्ये, इज्जतदार माणसं आपण, असं कसं पाटलाच्या याच्यामध्ये करत नसतात, असं काही नसते. मला असं वाटते मी सगळ्यांचं न ऐकता बिनधास्तपणे मोबाईलच्या समोर फेस करून मस्त आपलं जे काही आहे नॅचरली जे जसं आहे तसं मी शेअर करत असते, रील करते आणि मला खूप जास्त रील आवडतात. पण ब्लॉग वगैरे करण्यासाठी खरंच त्याला सपोर्ट पाहिजे आणि कुठल्याही कॉमेडीवर किंवा कुठल्याही टॉपिकवर करण्यासाठी किमान 1-2 तरी व्यक्ती आपल्याकडे पाहिजे. म्हणजे कोणीतरी कॅमेरामॅन, कोणी स्टोरी सेट करणारा, म्हणजे आपल्याला थोडासा अनुभव असला तर नक्कीच करते. पण इथून पुढे माझा प्रयत्न राहील की मी ब्लॉग वगैरे बनवायचे नॉलेज घेत आहे आणि काही दिवस माझ्या रील येतील. त्याच्यानंतर छोटे मोठे का होईना घरातले नॅचरली जसं आहे घरामध्ये ते पण काही दिवसांनी शेअर करणार आहे. पण सध्या शॉर्ट व्हिडिओ करते कारण माझा एक टास्क पूर्ण झाला आहे, ते म्हणजे 30 सबस्क्रायबरचा आणि दुसरा राहिला आहे 4 घंट्याचा वॉच टाईम. ते माझ्यासाठी खूप कठीण आहे आणि तेच विचार करू करू माझं डोकं असं म्हणजे एवढं हँग होत आहे. आणि जेव्हा मी रील अपलोड करते तेव्हा नंतर पाहते त्याला यूज खूप कमी आहे. त्यानंतर एवढी अपसेट होते, मला वाटते यार असं का होतं आहे माझ्यासोबत, खूप टेन्शनमध्ये असते मी. पण ठीक आहे, प्रयत्नाचं फळ एक दिवस आपल्याला नक्कीच भेटणार आहे, त्यातलीच मी आहे. काहीच टेन्शन घेणार नाही, थोडंफार वाटते पण ठीक आहे. तुमचा सपोर्ट असू द्या, जे कोणी तुम्ही मला एका लाईकचं, एका कमेंटचं आणि माझं रील पाहण्याचं महत्त्व देत आहे तर खरंच मनापासून थँक्यू तुम्हाला, खूप खूप थँक्यू. तर माझा हा छोटासा ब्लॉग जे काही बोलले मी ते इथे संपवते आणि गुड नाईट सर्वांना. तर बाय सर्वांना. आणि सांगा माझं बोलणं आवडलं का, काही चुकीचं बोलले का माहीत नाही, पण याच्यासमोर मी पहिल्यांदाच आले असं म्हणजे बोलण्यासाठी की चला आपण कॅमेऱ्याच्या समोर विदाऊट फिल्टरमध्ये फेस करून बोलतो आहे. तर ही गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी. माहीत नाही कसं बोलले, पण जे काही बोलले असेल ते चांगलंच बोलले असेल. तर बाय सर्वांना.